मेष राशी 18 ते 24 मी मेष राशीच्या आयुष्यात सर्वात मोठा भूकंप नक्की काय घडणार? नमस्कार, आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, गेल्या कित्येक दिवसांपासून कित्येक महिन्यांपासून तुम्ही एका शांत वादळाचा सामना करत आहात. वरून हसणारे तुमचे चेहरे आतून किती रडत आहेत हे फक्त तुम्हालाच ठाऊक आहे. प्रत्येकासाठी धावून गेलात, प्रत्येकाला सुख दिलेत, पण जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा पाठीवर हात ठेवायला कोणीही नव्हते. पण आता थांबायची वेळ आलीये. 18 ते 24 मे या 7 दिवसांमध्ये मेष राशीच्या आयुष्यात असा एक प्रचंड मोठा भूकंप येणार आहे, जो तुमच्या आयुष्यातील जुन्या दुःखद पानांना मुळासकट उखडून फेकून देणार आहे. हा भूकंप विनाशाचा नाही, तर तुमच्या नशिबाच्या नवनिर्माणाचा आहे. असा बदल घडणार आहे की जे कालपर्यंत तुम्हाला नावे ठेवत होते तेच आज तुमच्या पायाशी येऊन बसणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या 7 दिवसांतल्या प्रत्येक दिवसाचं गुपित मी आज उघड करणार आहे. व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी उपाययोजना सांगणार आहे जी तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश करेल. पण पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये ताबडतोब जय स्वामी समर्थ किंवा माझे दिवस बदलणार आहेत असं लिहून स्वतःचा आत्मविश्वास व्यक्त करा. बघूया मेष राशीच्या किती लोकांमध्ये या संकटांशी लढण्याची आणि जिंकण्याची ताकद आहे. मेष राशीची सद्यस्थिती आणि मानसिक वेदना. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ म्हणजे अग्नी, ऊर्जा आणि कधीही हार न मानणारी वृत्ती. परंतु गेल्या काही काळापासून तुमच्या कुंडलीतील ग्रहांची, नक्षत्रांची स्थिती अशी बनली होती की तुमच्या याच ऊर्जेला जणू कोणाची तरी नजर लागली होती. तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले, रात्रीचा दिवस केला, स्वतःच्या सुखाचा त्याग केला, कुटुंबासाठी रक्ताचे पाणी केले, परंतु बदल्यात तुम्हाला काय मिळाले? फक्त आणि फक्त अविश्वास, अपमान आणि मानसिक त्रास. ज्यांच्यावर तुम्ही स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त विश्वास ठेवला त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुसपला. ज्यांना तुम्ही संकटाच्या वेळी लाखो रुपयांची मदत केली किंवा स्वतः उपाशी राहून ज्यांचे पोट भरले त्यांनीच आज तुमच्याकडे पाठ फिरवली आहे. पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर आणि त्यात भर म्हणून मानसिक ताणतणाव. कधी रात्रीच्या वेळी एकटे असताना तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतील. माझं काय चुकलं? मी तर कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच वाट्याला हे दुःख का? हा प्रश्न तुम्हाला दररोज सतावत असेल. पण मेष राशीच्या जातकांनो, आता तुमचे हे रडण्याचे दिवस संपले आहेत. हा 18 ते 24 मेचा आठवडा तुमच्या आयुष्यात एक असा अध्याय घेऊन येत आहे जो तुमच्या संघर्षाचे सोने करणार आहे. आता आपण अत्यंत सविस्तरपणे पाहूया की या 7 दिवसांमधील प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात कोणता भूकंप घडवून आणणार आहे आणि कोणती नवी पहाट घेऊन येणार आहे. 18 मे, संकटांची अखेर आणि सुवर्ण काळाची सुरुवात. 18 मेच्या सकाळी जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा तुमच्या राशीमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होणार आहे. बऱ्याच काळापासून तुमच्या मनात जी अनामिक भीती होती, जे दडपण होते, ते आज हलके होऊ लागेल. ग्रहांची स्थिती दर्शवते की आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात एक अत्यंत महत्त्वाची बातमी मिळेल. जे लोक तुम्हाला कमजोर समजत होते त्यांना आज तुमच्या कामातून पहिले चोख उत्तर मिळणार आहे. आर्थिक बाबतीत गेल्या काही दिवसांपासून अडकलेला पैसा किंवा रखडलेले काम आज अनपेक्षितपणे गती पकडेल. आज तुमच्या मनात एक नवा आत्मविश्वास निर्माण होईल की हो, मी हे करू शकतो आणि मी जिंकणारच. 19 मे, पैशांचा भूकंप आणि आर्थिक विवंचनेतून मुक्ती. 19 मे हा दिवस मेष राशीच्या आर्थिक आयुष्यात एक प्रचंड मोठा भूकंप घेऊन येणार आहे. हा भूकंप म्हणजे दारिद्र्याचा नाश करणारा भूकंप असेल. जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल किंवा तुमचे कोणतेही सरकारी काम पैशांअभावी अडकले असेल तर आज तिथे मार्ग निघेल. अचानक धनलाभाचे योग बनत आहेत. व्यापार करणाऱ्या माझ्या व्यापारी बांधवांना आज अशी एक मोठी ऑर्डर किंवा डील मिळू शकते ज्याची त्यांनी कधीही अपेक्षा केली नव्हती. घरात पैशांची आवक वाढल्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून चेहऱ्यावर गायब झालेले हसू आज परत येईल. तुमच्यावर असलेले कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी आज नशिबाची मोठी साथ लाभणार आहे. 20 मे, नातेसंबंधातील कटू सत्य आणि खऱ्या खोट्याची ओळख. हा दिवस भावनिकदृष्ट्या तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील असणार आहे. 20 मे रोजी तुमच्या आयुष्यात असा एक प्रसंग घडेल ज्यामुळे तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांचे खरे चेहरे तुमच्या समोर येतील. जे लोक तोंडावर गोड बोलत होते आणि पाठीमागे तुमच्या नावाने खडे फोडत होते त्यांचा बुरखा आज फाटणार आहे. हे सत्य ऐकून तुमच्या मनाला नक्कीच वेदना होतील. तुमचे हृदय पिळवटून निघून जाईल की मी ज्यांना आपले मानले तेच माझ्या विनाशाची वाट पाहत होते.
परंतु हा निसर्गाचा नियम आहे, जोपर्यंत कचरा बाजूला होत नाही तोपर्यंत शुद्ध हवा मिळत नाही. हा भावनिक भूकंप तुम्हाला भविष्यासाठी अधिक खंबीर आणि शहाणे बनवून जाईल. 21 मे, कौटुंबिक सुखाची लहर आणि जुने वाद मिटणार. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या कौटुंबिक आयुष्यात जे तणावाचे वातावरण होते, पती-पत्नीमधील वाद, मुलांचे प्रश्न किंवा भावंडांमधील मतभेद, या सर्वांवर 21 मे रोजी पूर्णविराम मिळणार आहे. घरात देवकृपेने शांतता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तुमच्या जोडीदाराला आज तुमच्या कष्टाची जाणीव होईल आणि ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. जर कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडले असेल तर आज त्यांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा पाहायला मिळेल. कुटुंबातील सर्वांचा पाठिंबा मिळाल्यामुळे तुम्हाला एक वेगळेच मानसिक बळ मिळेल, जे तुम्हाला जगाशी लढण्याची ताकद देईल. 22 मे, करिअर आणि नोकरीमध्ये ऐतिहासिक यश. नोकरी करणाऱ्या माझ्या तरुण मित्रांनी आणि भगिनींसाठी 22 मे हा दिवस सोन्याचा ठरणार आहे. जर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल किंवा प्रमोशन, पगार वाढण्याची वाट पाहत असाल, तर आज तुमची ही प्रतीक्षा संपणार आहे. तुमच्या वरिष्ठांना आज तुमच्या कामाची किंमत कळेल. जे सहकारी तुमच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला होता, ते आज उघडे पडतील आणि तुम्हाला तुमचा हक्क मिळेल. राजकारणात किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मेष राशीच्या लोकांना आज एखादे मोठे पद किंवा सन्मान मिळण्याची दाट शक्यता आहे. समाजात तुमचे नाव आणि प्रतिष्ठा वाढेल. 23 मे, शत्रूंचा पराभव आणि मानसिक शांतता. तुमच्या यशावर जळणारे, तुमच्या पाठीमागे षड्यंत्र रचणारे शत्रू आज स्वतःहून पराभूत होतील. 23 मे रोजी ग्रहांची अशी काही रचना होत आहे की जे लोक तुमच्या मार्गात अडचणी निर्माण करत होते, ते स्वतःच्या जाळ्यात अडकतील. तुम्हाला त्यांच्याशी भांडण्याची किंवा वाद घालण्याची अजिबात गरज पडणार नाही. काळ स्वतःच त्यांच्या कर्माची फळे त्यांना देईल. आज तुम्हाला बऱ्याच काळानंतर एक गाढ आणि शांत झोप लाभेल. मनातील सर्व चिंता, भीती आणि नैराश्य दूर होऊन एक दैवी शांतता अनुभवायला मिळेल. 24 मे, चमत्काराचा शेवटचा दिवस आणि भविष्याची पायाभरणी. आठवड्याचा हा शेवटचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत कृतज्ञतेचा असेल. या 7 दिवसात तुमच्या आयुष्यात जे काही घडले त्याचा विचार करून तुम्ही स्वतःच थक्क व्हाल. 24 मे रोजी तुम्हाला जाणवेल की देव कधीही उशिरा करत नाही, तो योग्य वेळीच न्याय देतो. आजच्या दिवशी तुम्हाला भविष्यातील मोठ्या योजनांसाठी मार्ग सापडेल. नवीन घर, जमीन किंवा वाहन खरेदीचे स्वप्न जे बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण होते, ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने आज पावले पडतील. एकंदरीत हा आठवडा तुमच्या आयुष्याला एक नवा सुवर्णकाळ देऊन जाणार आहे. माझ्या मेष राशीच्या बांधवांनो, हा बदल उगीचच होत नाहीये. तुम्ही आजपर्यंत जे सोसले आहे त्याचीही भरपाई आहे. मला माहीत आहे की अशा अनेक रात्री गेल्या आहेत जेव्हा तुम्ही उशीत तोंड खुपसून रडला आहात, जेणेकरून तुमच्या रडण्याचा आवाज घरातील इतरांना ऐकू जाऊ नये. तुम्ही स्वतःचे दुखणे कोणाला सांगू शकला नाहीत, कारण लोकांना तुमच्या दुःखात रस नव्हता, त्यांना फक्त तमाशा पाहायचा होता. तुम्ही ज्यांच्यासाठी स्वतःचे रक्त आटवले, त्यांनीच शेवटी तुम्हाला "तू आमच्यासाठी केलेस काय?" हा प्रश्न विचारून तुमच्या काळजाचे तुकडे केले. पण लक्षात ठेवा, ज्याचा कोणी नसतो त्याचा देव असतो. तुमच्या डोळ्यातून पडलेला प्रत्येक अश्रू, तुमच्या मनाला झालेली प्रत्येक जखम त्या विधात्याने पाहिली आहे. आणि जेव्हा देव न्याय करतो तेव्हा तो असाच भूकंप घडवून आणतो. हा भूकंप तुमच्या शत्रूंना, तुमच्यावर जळणाऱ्यांना हे दाखवून देण्यासाठी आहे की मेष राशीचा जातक कधीही संपत नाही. तो राखेतून पुन्हा झेप घेणारा फिनिक्स पक्षी आहे. तुम्ही पडलात, पण आता उठण्याची आणि पूर्ण जगाला आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. माझ्या मेष राशीच्या माता भगिनींनो आणि भावांनो, जर तुम्हाला माझ्या या शब्दांमध्ये स्वतःचे सत्य दिसत असेल, जर तुमच्या काळजाला हे शब्द भिडले असतील, तर कमेंट बॉक्समध्ये "मी हार मानणार नाही" आणि "ओम नमः शिवाय" नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमध्ये ती ताकद आहे जी तुमचे नशिबाचे चक्र फिरवू शकते. एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी कमेंट करा. महाउपाय आणि यशाची गुरुकिल्ली. या 18 ते 24 मेच्या काळात मिळणाऱ्या संधींचे सोने करण्यासाठी आणि येणाऱ्या भूकंपाचा जास्तीत जास्त सकारात्मक फायदा घेण्यासाठी तुम्हाला काही साधे पण अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत. 1. हनुमान चालिसाचे पठण करा. या संपूर्ण आठवड्यात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण करा. हनुमानजी तुमच्या राशीचे रक्षक आहेत, ते तुम्हाला सर्व संकटांतून बाहेर काढतील. पशुपक्ष्यांना अन्न आणि पाणी. कडक उन्हाळा आहे, त्यामुळे तुमच्या घराच्या छतावर किंवा गॅलरीमध्ये पक्ष्यांसाठी पाण्याची आणि धान्याची सोय करा. एखाद्या गरजू किंवा भुकेलेल्या व्यक्तीला अन्नदान करा. या कर्माचे पुण्य तुम्हाला सर्व ग्रहांच्या दोषांपासून मुक्त करेल. 3. रागावर नियंत्रण.
हा काळ ऊर्जेचा आहे, त्यामुळे कधीकधी तुमचा राग अनावर होऊ शकतो. कोणाशीही बोलताना संयम ठेवा, कारण तुमचे शब्द तुमचे काम बिघडवू शकतात. भावनिक साथ. शेवटी माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, मी तुम्हाला एवढेच सांगेन की काळ कितीही कठीण असला तरी स्वतःवरचा आणि देवावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. आज तुमच्या खिशात पैसे नसतील, शरीरात ताकद नसेल किंवा मनात शांतता नसेल, पण ही वेळ कायम राहणार नाही. दिवस बदलतात, कारण काळ बदलत असतो आणि आता तुमचा काळ आला आहे. स्वतःला कधीही एकटं समजू नका. स्वामी कृपा राशीफल आणि तुमचे हे स्वामी महाराज सदैव तुमच्या पाठीशी आहेत. तुमच्या प्रत्येक सुखादुःखात आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, ज्यांची रास मेष आहे आणि जे सध्या कठीण परिस्थितीतून जात आहेत. तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी निराश आयुष्यात आशेचा किरण निर्माण होऊ शकतो. चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या काळातील प्रत्येक महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. स्वामी चरणी हीच प्रार्थना करतो की माझ्या सर्व मेष राशीच्या जातकांच्या आयुष्यातील दुःख दूर होवो, घरात सुख समृद्धी नांदो. काळजी घ्या, खुश रहा. तर हे होतं आजचं राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमय आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.